थोडं थांबा. एक प्रश्न आहे. मोबाईल हातात आहे, पण मन कुठे आहे? आज आपण सगळे मोबाईल वापरतो, पण खरं सांगायचं तर आपण मोबाईल वापरतोय की मोबाईल आपल्याला वापरतोय? रात्रीचं स्क्रोल, सकाळी उठल्यावर पहिलं काम मोबाईल, आणि हळूहळू आपण स्वतःपासूनच दूर जातोय. संत तुकाराम महाराज सांगतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. पण आज मन भक्तीत नाही, मन स्क्रीनमध्ये अडकलेलं आहे. आजची माया काय आहे? रील्स, स्टेटस, लाईक्स. आपण म्हणतो टाइमपास करतोय, पण खरं म्हणजे टाइम आपल्याला पास करतोय. तुकोबरायांचा इशारा स्पष्ट आहे. दुसऱ्याचे पाहुणे करू नये हाव. पण आज आपण काय करतोय? दुसऱ्याचं घर पाहून तुलना, दुसऱ्याचं सुख पाहून मत्सर, आणि स्वतःचं आयुष्य आपल्याला कमी वाटतं. मोबाईल आपल्याला दाखवतो खोटं सुख, एडिटेड जीवन, आणि आपण सगळं विसरतो आपल्याकडे जे आहे ते किती मौल्यवान आहे. तुकोबाराय म्हणतात, आई वडिलांची सेवा हीच खरी भक्ती. पण आज आई बोलते थोडा वेळ दे, आपण म्हणतो बिझी आहे. बाबा वाट पाहतात, पण आपण ऑनलाईन असतो. घरात आहोत, पण नात्यांपासून दूर आहोत. एक क्षण विचार करा, ज्या माणसांसाठी आपण सगळं करतो त्यांच्यासाठीच वेळ नाही. तुकोबाराय सांगतात, नाम घेता सुख येते अंतरी. पण आज नोटिफिकेशन्स येतात, पण मन शांत होत नाही. हजारो लोकांशी कनेक्ट आहोत, पण स्वतःशी डिस्कनेक्ट झालो आहोत. थांबा, अजून वेळ गेलेली नाही. तुकोबरायांचा मार्ग सोपा आहे. आता वाचे नाम, सोडी माया काम. मोबाईल वापरा, पण त्याचे गुलाम बनू नका. कुटुंबाला वेळ द्या, आई वडिलांशी बोला, थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा, आणि त्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करा. कारण शेवटी मोबाईल तुमच्यासोबत राहणार नाही, पण तुमची माणसं राहतील. आणि जर तीच दूर गेली तर सगळं असूनही काहीच उरणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, मोबाईल नाही वाईट, पण त्यात हरवलेलं मन वाईट. हातात मोबाईल ठेवा, पण मनात तो विठ्ठल ठेवा. आज घरी गेल्यावर आईशी बोला, बाबांशी बोला, कारण एक दिवस असा येईल, वेळ असेल पण माणसं नसतील. विचार करा आणि बदला आजपासून. श्रोतेहो, आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.